नमस्कार. आज आपण वयस्कर व्यक्तींसाठी बेडवरती बसून कोणती नेमकी योगासने आहेत आणि सोप्यात सोपी योगासनं कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या आसनापासून. पश्चिमोत्तानासन करायचं आहे. हे आधी मी आसन दाखवतो. आता या आसनाचा सराव वयस्कर व्यक्तीने कसं करायचं, तर खाली लोड घ्यायचं किंवा उशी असेल तर उशी घेऊन तुम्ही दोन्ही पाय असे सरळ सोडायचे आहेत समोर. दीर्घ श्वास घ्यायचा आणि जेवढं जमेल तेवढं सावकाश खाली जायचं आहे आणि ब्रीदिंग नॉर्मल ठेवायचं आहे. याच्यामुळे काय होईल, तुम्हाला पुढे वाकायसाठी हा जो लोड आहे तो मदत करेल आणि तुमचं आसन आहे ते तुम्हाला कंप्लीट करता येईल. याच पद्धतीने आपण जानु शिरासन पण करू शकतो. ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी गुडघा फोल्ड न करता सरळ ठेवून या पद्धतीने खाली वाकायचं आहे. असं दोन्ही साईडला तुम्ही 30-30 सेकंद 1-1 मिनिटाचा सराव तुम्ही करू शकता. पुढचं आसन आपण पाहतोय मत्स्यासन घेऊयात. पुढचं आसन असंच लोड आहे तो मागे घ्यायचा आहे आणि पाठीला चांगला आर्च मिळेल या पद्धतीने असं लोड ठेवून मान अशी अलगद मागच्या दिशेने सैल सोडून द्यायची. श्वास सामान्य ठेवायचे. सुरुवातीला जास्त हाईटचा लोड किंवा उशी घ्यायची नाही. सुरुवातीला कमी हाईटचा लोड घेऊन आसनामध्ये स्थिर थांबायचं आहे आणि हात तुम्ही अजून स्ट्रेच हवा असेल तर हात असे मागे सोडून देऊ शकता किंवा हात असे फोल्ड करून थोडासा अजून ताण देऊ शकता तुम्ही. छाती पूर्णपणे वरच्या दिशेने ताणून ठेवायची. रिलॅक्स. याच्यामध्ये तुम्ही अजून हाईट वाढवून अजून प्रॅक्टिस करू शकता. पुढचं आसन आपण पाहतोय अर्ध मत्स्येंद्रासन. उशी घेऊयात. येस. अर्ध मत्स्येंद्रासन करताना उशी घ्यायची आहे. दोन्ही पाय सरळ करून एक पाय असा फोल्ड करायचा आहे आणि हात जो पाय फोल्ड केला त्याच्या विरुद्ध हात घेऊन पोटाला चांगलं पीळ द्यायचं आहे आणि मागे बघायचा प्रयत्न करायचा आहे. आता बऱ्याच मंडळींना हात असा टाकता येणार नाही. त्यांनी सहज असा हात ठेवून पोटाला एक चांगली फिरत द्यायची मागच्या दिशेने आणि आसनामध्ये स्थिर थांबायचं आहे. आसनांची कंप्लीट पोझिशन जरी नाही जमली तरी तुम्ही या आसनामध्ये तुम्हाला जितकं जमेल झेपेल इतकाच ताण देऊन त्या आसनामध्ये जास्तीत जास्त वेळ थांबायचा प्रयत्न करायचा आहे. आणि या आसनाच्या सरावाने कालांतराने तुम्हाला आसन ही जमायला लागतील. पुढचं आसन पाहतोय आपण गोमुखासन. एक पाय फोल्ड करायचा खाली, दुसरा पाय वरून फोल्ड. एक हात असं मागे घ्यायचा आहे आणि दोन्ही हात लॉक करायचे. हे आहे गोमुखासन. ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी पाय सरळ सोडून दोन्ही हात असे मागे लॉक करून तुम्ही या आसनाचा सराव करू शकता किंवा उशीच्या आधारे असं वरती बसायचं आहे. एक पाय असं वरून सोडायचं आहे खाली आणि दुसरा पाय असं या पद्धतीने घेऊन हात जर पोचत नसेल तुमचा तर नॅपकिन घेऊन तुम्ही याचा सराव करू शकता. असं टॉवेल असेल तो मागे घ्यायचा आहे आणि हात जवळजवळ आणायचा प्रयत्न करायचा आहे. जितकं शक्य होईल तेवढं हात जवळ आणून या आसनामध्ये स्थिर राहायचं आहे. रिलॅक्स. या आसनामध्ये स्थिर राहण्याचं कारण हे आहे की आसनांमध्ये स्थिरता आल्यानंतर तुमचा
आसनांमधलं इम्प्रूव्हमेंट वाढतं, आसनांमध्ये जी लवचिकता पाहिजे असते ती वाढते आणि हा आसन हळूहळू कालांतराने प्रॅक्टिस करून तुम्हाला सहज जमू शकतं. पुढचं आसन आपण पाहतोय भुजंगासन. भुजंगासन करताना समोर उशी ठेवायची आहे आणि हात असे उशीवरती फोल्ड करून पाठीला चांगला आर्च द्यायचा आहे, मान अशी वरच्या दिशेने ताणायची आहे. सुरुवातीला तुम्ही पायात अंतर घेऊन करू शकता. याच्यामध्ये गळ्याला चांगला ताण मिळाला पाहिजे आणि हळूहळू रिलॅक्स व्हायचं आहे. नेक्स्ट याच्यामध्ये अजून धनुरासन एक प्रकार आहे, तो आज आपण पाहूयात. धनुरासनमध्ये दोन्ही थाईच्या खाली हे उशी ठेवायची आहे आणि दोन्ही पाय असे फोल्ड करून स्ट्रेच करायचं आहे वरती. रिलॅक्स. पुढचं आसन पाहतोय मंडूकासन. तुम्ही करू शकता. दोन्ही पायांच्या गुडघ्यांमध्ये, दोन्ही पायांच्या गॅपमध्ये अशा पद्धतीने उशी ठेवायची आहे आणि त्या उशीवरती बसून वज्रासन तुम्ही करायचं आहे. आणि एकदा वज्रासन जमायला लागलं की मग तुम्ही दोन्ही हाताच्या मुठी ओटीपोटाजवळ ठेवून मंडूकासनाचा सराव करू शकता. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत पुढे वाकायचं आहे. पुढे वागताना तोल जर तुमचा पुढे जात असेल तर पुढे तुम्ही उशी ठेवायची आहे आणि हाच प्रकार या उशीवरती डोकं ठेवून अगदी आरामात करायचं आहे आणि खाली गेल्यानंतर ब्रीदिंग नॉर्मल ठेवायची. श्वास कोंडायचा नाही आहे या आसनामध्ये, ब्रीदिंग सामान्य ठेवायची आहे आणि हे आसन करायचं आहे. पुढचं आसन आपण पाहतोय पद्मासन. बऱ्याच मंडळींना पद्मासन घालता येत नाही, तर अशासाठी पहिले साधी मांडी घालायची आहे आणि एक छोटीशी उशी या पद्धतीने पायाच्या पुढे ठेवायचं आहे आणि थोडीशी हाईट द्यायची. याने काय होईल, थोडं हाईट दिल्यामुळे पायांना चांगला ताण मिळेल आणि पद्मासन करण्यासाठी सोपं जाईल. या स्थितीमध्ये थांबायचं आहे जास्तीत जास्त वेळ. त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं हाईट अजून वाढवू शकता लोड घेऊन. या पद्धतीने आणि हळूहळू पाय तुम्ही असा प्रॅक्टिस करू शकता पद्मासनामध्ये. असे वरती उचलायचं, इथे ठेवायचं, असं या पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता तुम्ही आणि मग तुम्हाला सहज पद्मासन जमेल. तर ही सर्व योगासनं तुम्ही दररोज करा आणि सर्वांनी आपलं आरोग्य सुंदर ठेवा. सर्वांना नमस्कार.